नगर शहराचे लाडके व्यक्तिमत्व असलेले आमदार संग्राम जगताप हे सर्वसामान्य नागरिकांच्या हृदयातील आमदार असून त्यांनी शहरात केलेल्या विकास कामांची पावती म्हणजेच आमदार संग्राम यांचा विजय असं माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी म्हटलंय। आमदार संग्राम जगताप यांची निवडणूक प्रचार फेरी मंगल गेट या ठिकाणाहून सरदार पटेल चौक पोलीस चौकी या ठिकाणाहून सुरू झाली। यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतषबाजीत संग्राम जगताप यांचं स्वागत केलं। प्रचंड घोषणाबाजी सुरू झालेली ही फेरी आडते बाजार चौक, धर्मवीर जगदीश भोसले चौक, रामचंद्र खुंट, ब्राह्मणकारांच्या वंजार गल्ली, प्रतापगड चौक, दाणे डबरा, बेलदार गल्ली, तेलीखुंट, पंचमुखी महादेव मंदिर, सर्जेपुरा, एसटी कॉलनी, जे गल्ली, कोंडीमामा चौक, राज चेंबर, कोठला रामवाडी, गोकुळवाडी, कौलरू, लालटाकी, कॉलनी, मिसगर चाळ, शांतीपूर या ठिकाणाहून ही रॅली काढण्यात आली। मंगल गेट चौकामध्ये माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी संग्राम जगताप यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। संग्राम जगताप यांनी वॉर्ड क्रमांक 10 मध्ये सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनसंवाद साधला। येत्या निवडणुकीत घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलं। ठिकठिकाणी नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचं स्वागत केलं। आडते बाजार, डाळ मंडई या ठिकाणी व्यापाऱ्यांनी जगताप यांचं स्वागत करून त्यांना पाठिंबा दर्शवला। मिरवणुकीमध्ये सागर मुर्तडकर, जय भोसले, उमेश झेंडे, निलेश खांड्रे, सनी जोशी, मयूर कटारिया, विठ्ठल उपरकर, जयेश वडागळे, दिनेश होडान, सुबोध ढोले, आदेश साळवे, संयम भंगारदिवे, सागर क्षेत्रे, गौरव ठोंबे, सोनू सगळे, आकाश सरोदे, सोनू मस्के, मशीन सगळे, अनिकेत शिंदे, अनिकेत पाटोळे, सुनील भिंगारदेवे, प्रमोद भिंगारदेवे, मुदस्सर शेख, अभित शेख, संगीता ससे, यमुना शिंगारे, सुजाता क्षेत्रे, अनिता मस्के, नंदिनी मस्के, पूजा कोडके, माधुरी मस्के, दीपा पंड्या, विद्या ओहोळ, विमल ओहोळ, अनिता सगळसगिळे, मुक्ता सगळगिळे यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रभाग 10 मध्ये महायुतीचे आमदार, नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी फेरी निघली होती। आजही आपण पाहतोय की सगळ्या प्रभागामध्ये माता भगिनी असतील, सर्वच असतील, वयस्कर लोक असतील, यंग मुलं असतील, सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या 10 वर्ष मागील 10 वर्षामध्ये आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण मागच्या 2-3 वर्षामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास केला, तर त्या विकासाच्या जोरावर लोकांची भावना की संग्राम भैया यांना परत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्वांची धडपड चालू आहे। आणि खऱ्या अर्थाने पाहतो की संग्राम भैया यांनी तिसऱ्यांदा त्या विधानसभेत जावं आणि नगर शहराचे राहिलेले प्रलंबित सगळे कामं त्यांच्या हातून पूर्ण व्हावं एवढीच विनंती करतो। आणि सगळ्या नगरवासियांना बोलतो की 4 नंबरचं बटन घड्याळ यांना महायुतीचे उमेदवार यांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्जेपुरा चौकात कार्यसम्राट आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्राम भैया अरुण काका जगताप यांची भव्य प्रचार फेरी काढण्यात आली व या ठिकाणी सर्जेपुरा यंग पार्टी व नायक ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रशीद भाई जागीरदार, तसेच फारुख भाई नालबंद, वसीम भाई शेख, त्यानंतर अल्ताफ भाई व समीर नायक हे स्वतः उपस्थित होते व हजारोच्या संख्येने या भागात नागरिक उपस्थित होते। सर्जेपुरा भागातून व प्रभाग क्रमांक 10 मधून संग्राम भैया जगताप यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहे। आणि या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम भैया जगताप नगर शहरातून ऐतिहासिक मतांनी निवडून येतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आणि विधानसभेत यावेळेस संग्राम भैया फक्त आमदार नाही तर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। धन्यवाद। बोला। काल दुपारी संग्राम भैयांचे वडील अरुण काका जगताप यांना मी सुनील क्षेत्रे आणि ज्येष्ठ नेते म्हणून आरपीआयच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे। तर संग्राम भैया मी होतकुरे काम करणारे आहेत आणि ह्या नगर शहराचा जो चेहरामारा जो बदलत आहे ते केवळ त्यांनी भरपूर निधी बी आणलेला आहे। आणि म्हणून त्याकरिता काल मी काका माझे गुरु आहेत राजकारणामधले, तर सगळ्यात पहिलं आम्ही काकांचं लहानपणी मी 15-16 वर्षाचा असताना त्यावेळेस आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यावेळेस आमच्या गल्लीतून
त्यांना भरपूर मतदान आम्ही या ठिकाणी केलं होतं. आज संग्रामयांनी तरुण युवा वर्ग जो आहे भरपूर त्यांच्या बरोबर आहे आणि अपेक्षा करतो का त्यांनी जास्तीत जास्त कामं नगर शहरात स्मार्ट सिटी बनवून डेव्हलप झालं पाहिजे. इथं जंक्शन झालं पाहिजे. रेल्वे ज्या गाड्या समजा आपल्याकडे मला वाटतं बरेचसे सिटी बसेस कमी आहेत, ते सिटी बसेस वाढवल्या पाहिजे. रोडचे जे काही कामं अजून आज राहिलेले आहेत काही गल्ली बोळातले काही ते करायला पाहिजे. संग्रामयांनी समाज मंदिराचं काम बी केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे ते पूर्ण शिष्टीकरण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे. आणि आमची अपेक्षा आहे की आमचं समाज मंदिर जे आहे याचा पुढचा जो टप्पा आहे संग्राम भैया करतील अशी अपेक्षा करतो. कारण काय बरेच वर्ष दलित वस्त्या ज्या आहेत त्या दलित लोकांना वंचित राहावं लागतं काही गोष्टींनी आणि वंचित राहू नये याकरिता त्यांच्यावर अशी अपेक्षा आपण ठेवत असतो. कारण का आपल्याला काही नको असतं पण समाजामध्ये, कारण मला हे समाज मंदिरचे बांधकाम करून घेता मला 20-25 वर्ष लागले. अनेक कलेक्टर आले येऊन गेले पण ते काम जे रेंगळत गेलं, कोणाची मनस्थिती होत नव्हती. आणि मग ते राजेंद्र भोसले कलेक्टर साहेब आले, आमचे बरेचसे महापालिकेचे निकम साहेब आहेत, त्याच्यानंतर इंजिनियर भरपूर इंजिनियर सोनटक्के वगैरे पारके लिंबाळकर अशा सर्वांनी मदत केली. आज संग्राम भैया या ठिकाणी आमच्या वार्डात येत आहेत. त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून त्यांचा श्रीफळ आणि शाल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. एवढं बोलतो इथं थांबतो. आपली राजा जय भीम. वार्ड क्रमांक 10 मध्ये सचिन दादा जाधव यांच्या वार्डमध्ये माननीय संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी काढली होती. सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महायुतीचे उमेदवार असल्यामुळे शिवसेना तर्फे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि भैया विकासाला चालना देणार आहे. आजपर्यंत नगरमध्ये त्यांच्या तर्फे भरपूर विकास झालेला आहे, त्यामुळे यापुढे त्यांच्याकडनं भरपूर विकास होईल. त्यामुळे त्यांना बहुमताने विजयी करावे असे सर्वांना शिवसेनेमार्फत आवाहन आहे.